ओम नमः शिवाय। श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमः। स्वामी भक्तांनो, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी मोलाचा ठरणार आहे आणि आज तुमच्या मनातील मोठी नक्कीच बातमी तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत। त्यासाठी हा संदेश मोजून 20 मिनिटं मन लावून तुम्ही नक्कीच ऐका। तुम्हाला दिव्य अनुभव येईल आणि हा संदेश नक्कीच तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका। धन्यवाद। श्री स्वामी म्हणतात, क्षमा हीच एक गोष्ट अशी या जगात आहे जी पापांचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकते आणि क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो। आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। आणि अडचणींवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा। दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातलं देवपण। हे संपलं की माणूस संपला म्हणून समजायचं। म्हणून आपल्या मनामध्ये नक्की स्वामींचा वास असला पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण आपण नक्कीच करत राहिलं पाहिजे। मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि स्वामींची भक्ती करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टासाध्य असतात आणि काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायच्या असतात। पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य हे सधर्म हे ऐकल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यांवर सोपवावे आणि त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने आपण भोगावे आणि यातूनच खरे समाधान आपल्याला जीवनातही लाभत असते आणि तेच आपले समाधानी आहे। म्हणून मित्रांनो, कधीही स्वामींची भक्ती सोडू नका आणि कधी कोण तुम्हाला काय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका। फक्त आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी नक्कीच जागतो आणि आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण, या 3 गोष्टी ज्याला माहिती असतात ना, तोच आपला खरा सखा असतो, तोच मित्र आणि तोच आपला प्रियकर असतो। म्हणून चूक ही चुकूनच होते। ते कितीही खरक असले तरी काही चुका या अशा असतात ना ज्यांची शिक्षा ही आयुष्यभर भोगावी लागते। चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच नशिबात असतात आणि तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदाच लागते। आणि म्हणून त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं आणि त्याच्याकडेच आपलं लक्षही दिलं पाहिजे। म्हणून आपलं जे अंतर्मन म्हणत असेल ना तीच गोष्ट खरी असते आणि तेच आपल्याला अंतर्मन काहीतरी सांगत असतं। म्हणून त्याचं सुद्धा तुम्ही नक्कीच ऐकत चला। म्हणून दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे। म्हणून खरे समाधान हीच नियती आहे आणि ही आहे की हिसकावून घेणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही। त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत। म्हणून फक्त स्वामींच्या वचनावर भरोसा ठेवून आपण जीवनामध्ये प्रगती करत राहायचं आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी आपला विश्वासघातही कधी करत नाही। म्हणून स्वामींना पदार्थांमध्ये भरपूर गोष्टी आवडत असतात, तसे पुरणपोळी, बेसनाचे लाडू नक्कीच तुम्ही स्वामींना भक्ती करत असाल ना तर त्यांना ते खाऊ घाला, म्हणजे ते प्रसन्न तुमच्यावर नक्कीच होतील। आणि असं काही नाही की तुम्ही खाऊ घातलं नाही तर प्रसन्न होणार नाही। स्वामी हे खूप निर्मळ मनाचे आहेत आणि ते प्रत्येकाला आशीर्वाद देतात, पण तुम्ही तुमच्या मनाने अशी सेवा स्वामींची करू शकता। बाळा, कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस असे स्वामी म्हणत आहेत। कारण एक गोष्ट फक्त लक्षात ठेव, जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही। तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवता आणि तू स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस। तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतो असं होईल आणि तू निश्चित पुढे जा। आम्ही आहोत तुझ्या पाठी आणि तू कर्म नीट करत जा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि आपल्याला सांगत सुद्धा आहेत। म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा फक्त विश्वास ठेवा आणि भरोसा पूर्णपणे ठेवा। आणि स्वामी सांगतात, वाटा सापडत जातील आपण शोधत जायचं, माणसं भेटत जातील बदलत जातील आपण स्वीकारत जायचं, परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायचं, येणारे दिवस निघून जातील आपण ते क्षण जपत जायचं
आणि विश्वास तोडून अनेक जण जातील. आपण फक्त सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल. आपण क्षमता फक्त दाखवत जायचं. आणि आपली क्षमता ही स्वामींनी माहिती आहे आणि ते त्याच प्रकारे आपल्याला तेवढाच त्रास देतील. आणि आपल्या नशिबात जेवढं असेल तेवढंच आपल्याला त्रास हा कर्माप्रमाणे होणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात, सहज मिळून जाईल इतकं सोपं काही नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं. पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच नक्की सुंदरही बनवू शकतो. म्हणून स्वामी म्हणतायत की जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय आणि जे होत आहे तेही चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून तुम्ही त्याचं काहीतरी टेन्शन घेऊ नका आणि मनाला तुम्ही दुखावू नका. तुझे कर्म तुला तारतील आणि तुझे कर्म तुला नक्कीच मारतील सुद्धा. म्हणून तुझे कर्म तू कसे करायचे हे तुला ठरवायचं आहे आणि ते कर्म आपण चांगले केले तर नक्कीच आपल्यासोबत सुद्धा चांगलं होईल. म्हणून मृत्यूनंतरच कडू सत्य आहे की पत्नी दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतो, पुत्र अगदी दारापर्यंत. फक्त आणि फक्त कर्म हे मोक्षापर्यंत आपले येतात. म्हणून गंगेवर गर्दी असतं जमत नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याचे कर्म हे माहिती असतात आणि म्हणून ती कर्म आपल्याला फेडायला लागणारच आहेत. म्हणून जीवन ही एक यात्रा आहे आणि ज्याचा अंतिम गंतव्यस्थान नाही, फक्त प्रवास हा महत्वाचा आहे आणि तो प्रवास आपण अगदी आनंदाने पार पाडायचा आहे आणि आनंदाने सुद्धा आपण तो करायचा आहे. म्हणून ना जन्म आपल्या हाती ना मृत्यू आपल्या हाती. मग जन्म मृत्यू यांच्यातला प्रवास आपल्या हाती कसा असू शकतो? आणि जे नशिबात आहे ते नक्कीच मिळणार आणि त्यापेक्षा अधिक काही मिळणार नाही. आणि नक्कीच तुम्हाला स्वामी भरपूर काही देतील. फक्त स्वामींच्या भक्तीत असावं लागतं. वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते. या दोन वाक्यात नक्कीच भरपूर मोठा अर्थ दडून बसलेला आहे आणि म्हणून वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे हे लक्षात ठेवा. आणि जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुम्ही आयुष्यात चांगल्या दिशेला जाणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस योग्य रस्त्याने जाणे योग्य नसतं. म्हणून आपण कधी कधी तरी दुसऱ्या रस्त्याने सुद्धा जायला हवं आणि या प्रत्येक रस्त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच जीवनात घ्यायला हवा. म्हणून तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहित जाणार. तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी तो उभा राहणार आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. काहींना घर सोडताच मिळालेलं सर्व काही, लढत राहिले आयुष्यभर तरी मिळालं नाही काही. म्हणून मित्रांनो, आपलं घर सोडणं सुद्धा आपल्या परिवारासाठी खूप महत्वाचं असतं आणि ते खूप दुःखदायक सुद्धा असतं. म्हणून जेव्हा जबाबदारीच्या तळ्यात पडाल तेव्हा पोहराल आणि आपोआप आपण शिकून जाल. आणि जेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला काय गोष्टी मिळाल्या होत्या आणि आपण किती छान राहत होतो. म्हणून ज्ञानाच्या आधारे केलेला अंदाज कधी कधी चुकीचा असू शकतो, पण आलेला अनुभव कधीच चुकीचा नसतो. कारण अंदाज आपल्या मनाने केलेली कल्पना असते आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य असतं. म्हणून ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ नेहमी समजत असतात. म्हणून देणारा देत असतो आणि घेणारा घेत असतो. काय चांगलं काय वाईट तो सर्व काही पाहत असतो आणि ते फक्त आपल्याला नक्कीच बघत राहायचं आहे आणि स्वामींची भक्ती करायची आहे. माणसाने समोर बघायचे की मागे यावरच पुष्कळ असे सुख दुःख अवलंबून असते. म्हणून मागच्या आठवणी काढत बसू नका, फक्त पुढचा विचार करा. जाणीव असल्याशिवाय माणसाला मायेचा झरा फुटत नाही एवढं मात्र निश्चित कराय. म्हणून तुला घडवायचं तसं घडव विठ्ठला, या मोहाच्या जाळ्यातून सोडव विठ्ठला. आणि या मोहाचा जाळ खूप मोठा आहे, यातून तुम्ही गुंतागुंतीचा खेळ खेळाल आणि एक दिवस हा नक्कीच जीवन सोडून तुम्हाला जायचंय आणि प्रत्येकाला जायचंय. म्हणून आनंदाने जगायचं आणि आनंदाने आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायची आहे. कोणी नाही मिळालं म्हणून नशिबाला कोसायचं नसतं. मी अनुभवलंय, काहींना मिळवून सुद्धा काही मिळत नसतं. आणि कधी एक गोष्ट लक्षात घ्या की एकाला चमकवण्यासाठी दुसऱ्याला झिजावं लागतं. काही मिळवायचं म्हटल्यावर सुद्धा काही सोडावं लागतं. जिंकण्यासाठी सुद्धा आधी हरावं लागतं. वर्तमानात रमायचं म्हटल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं. स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा आधी मरावं लागतं. आणि आयुष्याची लढाई सर्वांची सारखीच आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज नक्कीच मरावं लागतं. म्हणून तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहिती आहे का तुला? सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे, बस एवढाच फरक आहे. म्हणून मित्रांनो, थकायचं नसतं, लढायचं असतं, पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि आयुष्य आहे इथे मरायचं नसतं, फक्त जगत राहायचं असतं. आणि हा काळ आपल्यासाठी आलाय आणि तो आपल्याला निभवायचा आहे. याच्यावर फक्त आपण विश्वास ठेवायचा असतो. म्हणून चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. आणि केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधी मात्र जीवनातही विसरायची नसतात. म्हणून नाती ही इलेक्ट्रिक करंट सारखी असतात.
चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमान करून टाकतील. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र आपल्यात दिसत असते. म्हणून कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक मात्र नक्कीच असते. म्हणून यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय, आणि ते प्रयत्न तुम्ही केले तर नक्कीच जीवनात तुम्ही यशस्वी होणार सुद्धा आहेत. म्हणून जर पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला. कारण झाडे नेहमी तुम्ही आपली पानं बदलतात, मुळं कधी बदलत नाही. म्हणून संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात नक्कीच असतं. म्हणून न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकत असतं. म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ असते. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान मात्र कधी भागत नसते. म्हणून आपल्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढीच भरपूर असावी आणि आपल्याला त्यात समाधान मानलं नक्कीच पाहिजे. म्हणून आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. पण तुमच्या अपयशातून शिकवून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे आणि यश हे तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदा जन्मतात आणि एकदाच ती मरत असतात. म्हणून जिद्द पण अशी ठेवा की जी नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजेत. आणि सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे आणि लागते. कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्व कधीच नसते. म्हणून मित्रांनो, एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता, पण आनंदाचीही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार, आणि आनंद हा वाढल्याने कमीत कमी कधीच नक्कीच होत नसतो, तो नेहमी वाढत जात असतो. आणि तुम्हालाही सर्व लोकांना खुश ठेवायचे असेल तर तुम्हाला आनंद वाटत राहावा लागेल. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तो शांत असतो आणि स्थिर असतो. म्हणून वेळ तुमची आहे, हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला जीवन चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, त्या मग तुम्हाला असंच जीवन तुमचं व्यर्थ घालायचं आहे. जीवनात अडचणी त्यांनाच देतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात, आणि जे जबाबदारी स्वीकारणारे कधीही हरत नसतात. एक तर जिंकतात किंवा मग ते जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या शिकत देखील असतात. म्हणून मित्रांनो, कधीच कोणी हारत नसतं, प्रत्येक जण जिंकत असतं आणि प्रत्येक जण इथे जिंकायला सुद्धा आलाय. म्हणून तुम्ही कुणाशी कम्पेअर करू नका आणि आपण आपलं जगायला शिका आणि टेन्शन नका घेऊ. दुसरं दुर्लक्ष करायला शिका आणि ते शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं. आणि आपल्याला टेन्शन कोणत्याच गोष्टीचं घ्यायला नको, कारण आपल्या पाठीमागे एवढे चांगले लोक असताना सुद्धा आपण कशाला टेन्शन घ्यायचं. म्हणून जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल आणि अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची नक्कीच ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. नक्कीच तुम्ही खूप मोठे व्हाल आणि तुम्हाला नक्कीच मोठा विजय मिळेल असे मी भगवंताकडे मागतो. आणि तुमच्या पाठीमागे सदा स्वामी समर्थांचा हात राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना माझी. म्हणून कमजोर लोक हे बदला आणि घेतात, पण शक्तिशाली लोक ही माफ करतात, तर बुद्धिमान लोक हे दुर्लक्ष करत असतात. म्हणून स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच अजिबात मिळणार नाही. म्हणून आपला वेळ आपल्या स्वतःमध्ये घालवायला शिका आणि आपलं मन हे चांगलं मोकळं राहायला शिका. समजा ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना त्या दिवशी सगळी लोक तुमच्यावर जवळ येतील आणि तुम्हाला विचारतील, हे तू नक्कीच करून दाखवलंय. म्हणून यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट अजिबात त्यांना दिसत नसतात. म्हणून जीवन सोपं नसते, तर त्याला सोपं बनवावे लागते. कधी लक्ष घेऊन तर कधी लक्ष दुर्लक्ष करून फक्त आपण जीवन जगायचं असतं. म्हणून कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार करीत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न ते मात्र नक्कीच मनापासून करत असतात. म्हणून तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता ना, जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता आणि काहीतरी मोठं करण्यासाठी तुम्ही आयुष्यात नक्कीच आलेले आहात. म्हणून लोखंडाला फक्त त्याचा गंज मारू शकतो आणि नष्ट करू शकतो, त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकता नष्ट करू शकते. म्हणून तुम्ही कसं विचार करता ना याच्यावर तुमचं जीवन हे पूर्णपणे अवलंबून असतं आणि ते जीवन तुम्ही विचार करण्यावरच तसंही घडत असतं. म्हणून तुम्ही विचार नेहमी चांगले केले पाहिजे. आणि जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात आणि तीच लोक पुढेही जात असतात. म्हणून कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंत अशक्यच असते आणि ते अशक्यच आपल्याला वाटत असते.
पण एकदा मिळवून गेलेली की आपल्याला नक्कीच ती मिळवण्यासाठी परत झटावं लागत नाही, कारण तेवढा आपला अनुभव खूप मोठा वाढत जात असतो. आणि म्हणून कोणतेही ध्येय हे पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनती करण्याची गरज असते. म्हणून नियोजनाशिवाय एखादं ध्येय हे फक्त म्हणजे इच्छा असते. आणि म्हणून तुमच्याकडे नक्कीच नियोजन असायला हवं. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल की मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये ते गोष्ट करू सुद्धा शकता. म्हणून थांबू नका. वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही, आणि ती वेळ तुमची अशी कशी बदलेल हे तुम्हाला परत कुणापासून समोर हात पसरवण्याची गरज सुद्धा पडणार नाही. म्हणून माझं भविष्यही माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे असं तुम्ही स्वतःला म्हणायला पाहिजे. आणि तुम्ही त्यासाठी मोठे प्रयत्न सुद्धा केलेले पाहिजे. म्हणून ध्येय खूप महत्त्वाचे असतात यावर माझा विश्वास नक्कीच आहे. आणि जोपर्यंत समोर उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्देश अंतिम लक्ष्य प्राप्ती नाही, तर तुमचं लक्ष केंद्रित करणं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. म्हणून ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवा. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं असावं, अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त मात्र नक्कीच असावं. म्हणून जेव्हा आपल्या मेंदूंवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगडाची ताकद ही कमी झालेली असते ना, तेव्हा तो माणूस स्वतःचं भविष्य आपल्या हातांच्या रेषांमध्ये नक्कीच बघत असतो. आणि म्हणून ते आपण बघायचं नाहीये. आपण कधीही आपलं भविष्य आपल्या हातांच्या रेषांमध्ये शोधू नये. आपण फक्त विश्वास ठेवावा आणि काम करत राहावे. आणि प्रॉपर नक्कीच तुम्ही प्लॅनिंगने काम जीवनात केलं पाहिजे. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल, आणि मग तुम्हाला नंतर कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणून नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघ म्हणत केलेली सुरुवात हेच यशस्वी होण्यासाठीच पहिलं पाऊल आहे. आणि मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान नक्कीच गिळायला शिका. आणि उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील. म्हणून कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत मात्र तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि कधीही हार मानू नका. शेवटपर्यंत लढत राहा. आणि कदाचित शेवटी विजय हा आपला पण असू शकतो, आणि आपला विजय हा नक्कीच होणार आहे यावर फक्त तुमचा ठाम विश्वास असायला हवा. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबात असतात, म्हणून कोणाच्याही नशिबात या गोष्टी नसतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्याला बोलून जाणार आहे आणि त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचंय, आणि आपण फक्त चांगल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचंय. बघा तुमचं आयुष्य किती अनमोल होऊन जाईल आणि किती जीवन तुमचं सुखकर होऊन जाईल. हे म्हणून आलेले आपल्याला अपयश विसरा आणि येणाऱ्या यशावर फक्त लक्ष केंद्रित तुम्ही करा आणि प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच होत असते. म्हणून नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे आणि तुम्हाला सर्व काही त्यांनी मानलं पाहिजे. म्हणून किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि तुम्हाला किंमत देत असतो, कारण तशी व्यक्ती भेटायला नशीबच लागत असतं. म्हणून कोणासाठी वेळ नाही इतकं व्यस्त होऊ नये आणि कुणीही गृहीत धरावं इतकं स्वस्तही कधी आपण आयुष्यामध्ये होऊ नये. म्हणून आपण फक्त नेहमी चांगल्या लोकांना वेळ द्यायला शिका आणि चांगली लोक जमवायला शिका. जीवनामध्ये अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जो इतर माणसांबद्दल बोलतात आणि कोणाविषयी कशाही तक्रारी करतात. म्हणून माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख ही वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून कर्म फक्त आपले चांगलेच असायला हवेत. म्हणून ज्या व्यक्ती नवनवीन कल्पना राबवतात आणि त्यावर मेहनत करतात अशी व्यक्ती फक्त पैसा कमवणाऱ्यांच्या व्यक्तींपेक्षा जास्त यशस्वी होत असतात. म्हणून इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील आणि इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. आशा ठेवा. नातं इतकी की आशा संपली तरी नातं मात्र नक्कीच कायम राहत असतं. म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता ही कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. म्हणून भले प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्या जवळ असते ना तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. म्हणून संकट छोटे असो व मोठे कुणालाच नको असते. मात्र अशा संकटामधूनही जे काही घडत येतात आणि तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात, कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते आणि ते बीज नक्कीच मोठेही होतही असते. म्हणून अडचणी आयुष्यात नाही तर मनात तुमच्या असतात, आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग तुमचा आपोआप निघत जाईल.
आणि आपोआप तुम्हाला भरपूर काही गोष्टी या कळायला सुद्धा लागतील. म्हणून पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर मात्र तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि निंदेला घाबरून आपली ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होतात निंदा करणाऱ्यांची मतं ही नक्कीच जीवनात बदलत असतात आणि ते आपल्या विरुद्ध सुद्धा असून आपल्या बरोबरीने ते होत असतात. म्हणून आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत आणि म्हणून आपण त्यांच्यावर विचार करायला हवा की आपण कसं वागावं आणि कसं आपण हवं. म्हणून आपण जे विचार करत आहात ते व्हाल. आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान नक्कीच होऊ शकतो. म्हणून सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग मात्र आयुष्यात करू नये. म्हणून उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अजिबात तुम्ही थांबू नका. म्हणून शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे आणि नक्कीच आपण पुढे पुढे जात राहायला हवे. म्हणून आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील आणि मोठमोठे कार्यांना आपण नक्कीच सहभागी होऊ शकतो. म्हणून स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. म्हणून कधीच आपल्याला स्वतःला कमकुवत समजू नका. आपण सर्व काही आयुष्यामध्ये करू शकतो, ज्याचा आपण विचार करू शकतो. म्हणून इतरांवर अवलंबून राहणे हे शहाणपणाचे नाही, तर शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहणे काम केले पाहिजे आणि हळूहळू सर्व काही ठीक होते आणि शेवटी त्याचा नक्कीच लाभ आपल्याला होत असतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त ठरत असतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये नक्कीच मदत करायला हवी आणि माणुसकी आपल्या मनामध्ये जिवंत ठेवायला हवी. म्हणून आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते आणि ती जिद्द असली तर नक्कीच आपण ते सिद्धही करून दाखवू. म्हणून जर आयुष्य काही मिळवायचं असेल ना, तर पद्धती बदला, ध्येय अजिबात बदलू नका. म्हणून किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवत असतो आणि किंमत ठेवत असतो तर त्या व्यक्तीला तुम्ही नक्की शिकवलंही पाहिजे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो आणि तो स्वभाव आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असतो आणि आपल्या नात्यामध्ये आणि मनामध्ये आणि आपल्याविषयी लोकांमध्ये चांगल्या भावना निर्माण करत असतो. आणि म्हणून तुमचा स्वभाव खूप चांगला असणे गरजेचे आहे. म्हणून आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची आहे ज्यांचा मुखवटा नकली आहे आणि तो नकली मुखवटा असल्यामुळे त्यांना कोणीतरी नंतर भाव सुद्धा देत नाही. म्हणून पाण्याचा एक थेंब चिखलात पडला ना तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फरक फक्त एवढाच सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी तुम्ही चांगल्या लोकांसोबत आपण ठेवली पाहिजे आणि सोबत आपण भरपूर काही चांगल्या लोकांची केली तरच आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच जीवनामध्ये लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ज्या आपल्याला चिल्लर समजतात त्या आधीच भंगाराच्या भावात विकले गेलेले असतात. म्हणून कधीही सूड घेऊ नका. कुजलेलं फळ स्वतःहूनच गळून पडत असतात. म्हणून पाठीमागे लागू नका. आकर्षित मात्र सगळ्यांना तुम्ही करा. सगळी माणसं तुमच्याजवळ नक्कीच येतील. म्हणून आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थितीसोबत परिस्थिती सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. आणि म्हणून संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा. आणि स्वामी त्यांचा बदला नक्कीच घेतील. आणि स्वामी जो तुमच्याविषयी वाईट विचार करत आहे ना, आणि त्याला स्वामी कधीच सोडणार नाही, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल, मग ती परिस्थिती असो व मनस्थिती असो. बदल हा घडलाच पाहिजे. नाव तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा नक्कीच तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आणि तो ब्रँड बनवायला जी ताकद लागते ना ती तुमच्या मनस्थितीत असायला हवी. म्हणून खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते आणि जगासमोर ती आणत देखील. म्हणून दगडात एक कमतरता असते की तो कधीही वितळत नाही. आणि म्हणून जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही ना, मग आपण त्या योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे. प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय असतो आणि तो निर्णय फक्त तुम्ही योग्य ठेवायला हवा. आणि योग्य निर्णय ठेवला की जीवनामध्ये योग्य तुमचे डिसिजन हे होत जातील आणि योग्य मार्गावर तुम्ही चालत जाल. म्हणून जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा
आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. म्हणून जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही ना, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात आणि जगाला सांगतात की तुम्ही असं चुकीचं करू नका. म्हणून जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आणि नवीन काहीतरी करण्याची. म्हणून आपण नक्कीच पहिल्यापासून सुरुवात करायला शिका आणि शून्यातून निर्माण करणार हे जग असतं आणि तेव्हा तो व्यक्ती खूप पुढे जात असतो. म्हणून आत्मविश्वास ही अशी एक शक्ती आहे ना, जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरापर्यंत पोहोचत असते आणि तुम्हाला नक्कीच ती यशाकडे घेऊन जात असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला का सांगितली बरं? कारण जसा ऐकणारा आणि सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास हा पूर्णपणे होत असतो. म्हणून जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व आपोआप बदलत असते. म्हणून व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. म्हणून आपल्या मनामध्ये जी काही शंका चालली आहे ना, त्याचं निराकरण करून तुम्ही फक्त यशाबद्दल विचार केला पाहिजे आणि यशाचं तुमच्या डोक्यात फिरलं पाहिजे, तरच ते तुम्हाला मिळेल. म्हणून एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवर मात्र केंद्रित करा. म्हणून आयुष्य फार लहान आहे. जे आपल्यासाठी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त तुम्ही माफ करायला शिका. म्हणून आयुष्यात गोष्टी भरपूर काही चुकतील आणि भरपूर काही चांगल्याही गोष्टी होतील. फक्त तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करा आणि वाईट गोष्टी सोडून द्या. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपून नक्कीच तुम्हाला कोणीतरी धडा शिकवून जाणार आहे आणि कोणतरी तुम्हाला धडा शिकवणार. एवढे तुम्ही मात्र कमजोर नाहीये. म्हणून छान असं हसायचं, छान राहायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवरच दिसतातच ना, त्याचप्रमाणे आपण नक्कीच खुलून राहायचं असतं. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही आणि जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात येईल ना, तेव्हा तो माफी मागायला आपल्या जवळ नक्कीच येणार आहे. म्हणून शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती अजिबात नसते आणि तो हारूही शकत नाही. म्हणून कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचत असतात. म्हणून कठीण रस्त्यानेच तुम्ही गेले पाहिजे आणि तेच रस्ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जायला तयार असतात. म्हणून काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात आणि ती वाट मोकळी करण्यासाठी आलेली आहेत. ते समजायला सुद्धा आपलं भाग्य लागत असतं. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला धोका देत असतोय आणि येतोय आणि तो धोका देत आलाय सुद्धा. म्हणून चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. म्हणून आपण जिथे आहात ना, त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही आणि तो नक्कीच यशस्वी सुद्धा होत असतो. म्हणून आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट ही अवघड नसते आणि जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाही आहे. फक्त तुम्ही प्रयत्न हा प्रामाणिकपणे करायला शिकले पाहिजे. तुम्ही कितीही हुशार असला पण जर तुम्हाला माणसाशी कसं वागायचं हे माहिती नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग या जगामध्ये होणार नाहीये. म्हणून परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीत आपल्यात निर्माण करीत असते आणि तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते तुम्ही अजूनही करू शकता. कारण उशीर असा प्रकार कधीच नसतो. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्यासाठी संधी देत असतो, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाही तर मात्र संधी तुमच्याकडून निष्ठत असते आणि परत ती संधी तुम्हाला कधीच भेटत नसते. म्हणून कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पडेल. आणि लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला म्हणून तुटलेला मात्र नक्कीच असतो. म्हणून शांत डोक्याने नक्कीच जीवनामध्ये विचार केला पाहिजे आणि नक्कीच जीवनामध्ये नक्कीच माणसं जोडून ठेवली पाहिजेत. माणुसकी किती श्रीमंत असते. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप घाई करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आपल्याला नक्कीच जीवनामध्ये लाभलेली आहे आणि ती श्रीमंती आपल्याला लाभणार सुद्धा आहे. म्हणून मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात, कारण ते सुद्धा कमी आणि आपला जास्त विचार या जगामध्ये नक्कीच करत असतात आणि या जगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही, पण ही लोक मात्र नक्कीच पूर्णपणे विचार करतात. म्हणून दुसऱ्याच्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल ना, तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात आणि खूप लहान असणार सुद्धा आहात. म्हणून दुसऱ्याचे पाय आणि दुसऱ्याचे सुख हे पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते ना,
त्याची प्रगती देखील साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही. म्हणून नक्कीच तुम्ही स्वामींच्या चरणाचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि नक्कीच त्यांची त्या लोकांची प्रगती देव करतच असतो. म्हणून लाखो क्षण अपूर्ण पडतात. आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते. ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. यशाचा शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो, वरून खाली परत आपल्याला पाडण्यासाठी. म्हणून फक्त आपण गर्व आणि अहंकार जगामध्ये कधीच करू नका आणि कधीच आपण त्याविषयी विचार सुद्धा करू नये. म्हणून वर्षातले 2 दिवस तुम्ही काही करू शकत नाही, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. म्हणून जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर आजच करा, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तोच दिवस तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण तोच दिवस तुम्हाला विसरायचा नाहीये आणि त्या दिवसाची सुरुवात तुम्ही आजपासून करायची आहे. म्हणून स्वतःला असे तयार करा की तुम्हाला विरोधकाला तुम्हाला आणि तुमचा पाय खेचणाऱ्यांच्या ऐवजी तुमचा हात पकडून घेण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा नक्कीच मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि तशी इच्छा निर्माण झाली तर ती व्यक्ती तुमच्या सोबत देखील असतील आणि तुमच्या सोबत येतील सुद्धा. म्हणून जीवनामध्ये संपत्ती कमवायचं आणि तेवढंही महत्त्वाचं आहे, कारण संपत्ती नाही कमावली तर लोक आपली लायकी काढत असतात आणि म्हणून संपत्ती कमावणे ही तेवढं महत्त्वाचं आहे. आणि संपत्ती कमावली नाही तर मग भरपूर काही गोष्टी आपल्याला बोलून जातील आणि आपल्याला ते करू सुद्धा देणार नाहीत. म्हणून वैयक्तिक दृष्टिकोनाची तत्व असतात. म्हणून प्रामाणिक प्रयत्नांच्या आधारे माणूस स्वतःच्या आयुष्यात उत्साहाने करू शकतो आणि यापेक्षा अन्य नक्कीच प्रोत्साहन पर बाब मला ठाऊक नाही. म्हणून मित्रांनो, स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा आणि स्वामींवर तुम्हाला विश्वास असेल ना तर हा संदेश पुढे नक्कीच तुम्ही ऐकत राहा. आणि स्वामींच्या लीला अनगिनत आहेत आणि आपल्या कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. सगळं काही नक्की शक्य होणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा आणि जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असेही म्हणतात. म्हणून तुम्ही असेच आयुष्यामध्ये वागले पाहिजे आणि यानेच तुमचं आयुष्य अगदी सुखी होऊन जाणार आहे. म्हणून ईश्वरा या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करत आहे असं तुम्ही स्वामींना नक्कीच म्हणले पाहिजे आणि नक्कीच स्वामींजवळही प्रार्थना केली पाहिजे. आणि पण अजूनही मनासारखे यश मिळालेले नाही स्वामी समर्थ, पण तरीही मी माझे प्रयत्न करणं सोडणार नाही. मला माहिती आहे संघर्षाचे जीवन फक्त माझ्या एकट्याच वाटीला नाही, माझ्यासारखे अनेक कितीतरी असतील जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ईश्वरा, कारण तुम्हीच म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत मिळालेल्या अनेक अपयशाची भरपाई तुम्ही कदाचित एवढ्या मोठ्या यशाने कराल की मी पुन्हा आयुष्यात मागे फिरून कधी पाहणार नाही. हाच माझा तुमच्यावर असलेला दृढ विश्वास आहे स्वामी समर्था, आणि तो कधी कमी होणार नाही. मी माझे प्रयत्न करत राहील, फक्त माझ्या प्रयत्नांना यश द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी समर्थांना पण आपण सर्वांनी हीच प्रार्थना करायची. मित्रांनो, तुम्ही जर स्वामी समर्थांवर पूर्ण मनापासून विश्वास ठेवत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्था आम्हाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना असं नक्कीच टाईप करा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा, म्हणजे त्यांचंही मन नक्कीच चांगल्या विचारांमध्ये गुंतून जाईल. सुखी आनंदी राहायचं असेल ना तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा मात्र ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा मग देवाकडून असो. अपेक्षा हे जे दुःखाचे मूळ कारण आहे आणि जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि अगदी सुखी तुमचे होऊन जाते आणि तेच जीवन आपल्याला हवे असते. म्हणून स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्तासी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण आणि यानेच तुम्हाला सुखही लाभणार आहे. म्हणून आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. मग स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. आणि असते स्वामींची कृपा
आणि ती स्वामींची कृपा आपल्यावर आहे असं समजा आणि पुढे चालत राहा, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अरे एक लक्षात घ्या, असं स्वामी म्हणत आहेत, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी ही रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही की समुद्र कुठे आहे आणि मार्ग कसा आहे, मग किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला पुढे पुढे जाताना मार्ग हे भेटत जातील. म्हणून परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय मात्र असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते आणि तो जसा विचार करतो तसेच त्याचे मन सुद्धा असते. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा यांचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात आणि याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतर प्रगती न होता अधोगतीच मात्र तुमची नक्कीच होणार आहे. आणि बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून पाहावे आणि बघावे आपण किती पाण्यात आहोत. याचे उत्तर देखील तिथेच मिळून जाईल. म्हणून असे कधीच करू नये. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. असे आपण जीवनामध्ये केले नाही पाहिजे. त्यामुळे आपण स्वतःलाच धोका सुद्धा देत असतो. म्हणून पाण्याशिवाय जशी मासळी तळपडते तसे भक्तांची सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाचे तनमन धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र तितकेच निश्चित आहे. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहेत माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. आणि इतके चांगले नाते आहे, इतके प्रेमळ नाते आहे. जशी आपली आई आपल्याला जीव लावते तसे स्वामीही आपल्याला जीव लावतात. म्हणून ते आपले सखा आहेत, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एक नातं असावं की ज्याच्या जवळ आपण हट्ट, इच्छा, तक्रार, मन मोकळं करू शकतो. आणि तेच नातं स्वामींचे आहे आणि स्वामींचीच आपण ते नातं केलंच पाहिजे. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडव्या हे असेच कधी वाटू नका, देऊ नका. आणि अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. आणि हे कर्म आहेत आणि हे येणारच आहेत, याच्यावर तुम्ही पूर्णतः विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात फक्त तुमचे कर्म, तुमचे आचरण आणि तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास आणि श्रद्धा दृढ असावी. भक्ती सेवा करत राहावी, कल्याणच होणार यात मात्र नक्की शंका नाही. कारण स्वामीकडे आपल्यासाठी चांगले विचार असतात आणि स्वामी आपल्याविषयी चांगले विचारच करत असतात. म्हणून आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, उलट मदतीचा हात कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे, परंतु भविष्य उज्ज्वलच असणार एवढा विश्वास स्वामींवर नक्कीच आहे की ते आपल्याला सर्व काही देणार आहेत. आणि सर्व काही आपण त्यांच्याकडून नक्कीच अपेक्षा करू शकतो, कारण ते आपले स्वतःचे नक्कीच एवढे नाते घट्ट करून ठेवले आहे की ते आपल्याला देणारच यावर पूर्णतः विश्वास असतो. म्हणून मनुष्य हा जन्मतः सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती मात्र होते. आणि ती प्रगती झाली की तुम्हाला सुख, शांती नक्कीच लाभणार आहे. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो, इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की देहासहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे. पण आपल्याला हे जीवन जगण्यासाठी स्वामींनीच पाठवले आहे आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत की इतकं अनमोल जीवन मी तुला दिलं आहे, तर ते नक्कीच जगून घे. आणि परत नक्कीच हा जन्म तुला मिळणार नाही, कारण तुला डायरेक्ट मोक्ष मिळणार आहे. म्हणून
साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्याच्याशी कोणी दोन दोन प्रेमाचे गोड शब्द बोललं ना तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागते आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम विसरून होऊन जाता आणि त्यानंतर मग काहीच बघत नाही. भक्ती नाही, व्यवहार करिता तुम्ही. तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमच्या आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती मात्र आपण कधी केली नाही पाहिजे आणि स्वामींना आपण मनापासून प्रेम केलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की अशक्यही शक्य करील, फक्त तू विश्वास ठेव. आणि तोच विश्वास आपल्याला स्वामींवर ठेवायचा आहे आणि ते स्वामी आपल्याला भरपूर काही देण्यासाठी तयार आहेत आणि त्यातच आपले समाधान आहे. म्हणून स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना ते स्वामींच्या चरणात आहे. किती मोठी समस्या असू द्या, स्वामी नावातच नक्कीच सर्व काही प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत आणि ती प्रश्नांची उत्तरही आपल्याला भेटतही असतात. म्हणून स्वामींच्या दरबारात आल्यावर आयुष्याची वाट चुकलेल्याला पण रस्ता भेटतो. डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही आणि आयुष्याला नवी दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार असतो. आणि तोच दरबार आपण नक्कीच प्रत्येक गुरुवारी स्वामींना आपण भेट दिली पाहिजे आणि जमत असेल तर दररोज भेट दिली पाहिजे. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवेकऱ्याला कधीच कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच त्यांच्याकडून करून घेतात. म्हणून तुम्ही कधी दुःखामध्ये अडकू नका, फक्त स्वामींच्या नामस्मरणात अडका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काहीच तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो. आणि असंच आमचे स्वामी समर्थ आहेत, त्यांचेच नाव सदा आमच्या मुखात राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. पवित्र अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोळे ओळे हे देहासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह किती शुद्ध ठेवला पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र मानावे का? मग स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तो जो खरा पवित्र मानावा आणि तो जो व्यक्ती खरा पवित्रही असतो. म्हणून जे काही करणार ते नीट विचार करून करा. वरचा सर्व बघत आहे आणि एक लक्षात ठेवा, आपल्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात आहे. म्हणून आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. स्वामी बरंच अपयश अपमान पचून राहिलो आहे का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं आहे आणि ही अपेक्षा मात्र स्वामींकडूनच आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस नक्कीच तुम्ही सत्यात उतरवा आणि तुमची भक्ती आणि तुमची सेवा आम्ही मनापासून करतच आहोत एवढंच तुम्ही स्वामींना म्हणायचं आहे. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरूंच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर एकनिष्ठ भाव दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी समर्थ चालवतात हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून बरेच लोक बोलतात की तू एकालाच काय बसतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत. पण त्यांना काय माहिती आमचं कसं आहे ते. आम्ही एकाशीच प्रामाणिक, निस्वार्थ आणि कट्टर असतो. ते प्रेम असो की भक्ती असो, तो व्यक्ती असो की देव असो, सर्वस्व आमचे स्वामी समर्थ आहेत आणि त्यांनाच आम्ही सर्व मानलं आहे. म्हणून संपलो, हारलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बरबाद झालो असं ज्या वेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची आणि नवीन जोमाने पेटून उठायचे. म्हणून करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. बघा तुम्हाला यश हमखास मिळणार आहे आणि 100% नक्कीच प्रगती तुम्हाला त्यात भेटणार सुद्धा आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही ते काम चालू करायचं आहे. म्हणून धोका देणाऱ्यांनी दिला, वेळानं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेले. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ कधीच माझी सोडली नाही आणि स्वामींनी मला भरपूर काही पाठीराखा दिलाय आणि स्वामी माझ्या पाठीशी कायम उभे सुद्धा असतात. म्हणून तुमच्याही पाठीशी उभे राहतील आणि सर्वांच्याच पाठीशी स्वामी उभे असतात. फक्त आहे स्वामींना गरज बोलवण्याची आणि बोलवण्यात तुम्ही कसे तर ते नामस्मरणाने. मग नामस्मरण नक्कीच करा. आम्ही जेव्हा सुखात असतो
किंवा दुःखात सर्वप्रथम हा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तो म्हणजे स्वामी समर्थांचा चेहरा. कारण एकमात्र पाठीराखा आणि माझा स्वामी सखा आहे आणि स्वामीच आपले सर्व काही आहेत. म्हणून अकलचे खुदा पहिचानो असे स्वामी कायम म्हणत असतात. बरेच भक्त स्वामींकडे भक्ती कशी करावी, अध्यात्म वगैरे प्रश्न करत तर स्वामी त्यांना अक्कलचे खुदा पहिचानो असं सांगत. त्यामुळे ईश्वराला आधी ओळखणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी भोळ्या बाबड्या लोकांना फसवून अध्यात्माचा थोतांड मांजून ठेवला आहे आणि स्वामींच्या वरील वाक्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. स्वामी भक्तांना देखील तेवढं सक्षम व्हावं लागेल. दिसेल त्याच्या आहारी जाऊ नका. स्वामींनी कधीच हजारो लाखो रुपये खर्च करून भक्ती करायला लावली नाही. अन्नदान, ज्ञानदान, राजयोग, अडल्या नडल्याची मदत अशा प्रकारची सेवा सांगत. त्यामुळे सावधान व्हा स्वामी भक्तांनो आणि कोणालाच तुम्ही काहीही देऊ नका आणि काहीही त्याबाबत करू नका. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटेने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. बस एवढीच आठवण तुम्हाला करत राहायची आहे. आणि मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो आणि ज्या वेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारतो, परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा आणि कृतज्ञ नका हो. म्हणून स्वामींची सेवा दर्शन चुकू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगत आहात हे मात्र कधी आयुष्यामध्ये विसरू नका. स्वामी लोकांमध्ये आणि स्वार्थी लोकांमध्ये या दुनियेत खूप काही वाईट अनुभव आले. खूप सतावलो सर्वांनी. तुम्ही सोबत होतात आणि आहात म्हणून सावरत आहे आणि म्हणून या जीवनात मी वावरत आहे. आणि स्वामी सर्व काही तुमचीच कृपा आहे हेच आपण स्वामींना म्हणलो पाहिजे. आयुष्यात कोणताही विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते ना, तो कोणत्याही वादातून मार्ग नक्कीच काढू शकतो आणि त्याला मार्गही भेटत असतो. म्हणून दुःखाचे कारण आपण दुसऱ्यांकडून ज्याची क्षमता नसताना जरा जास्तीच अपेक्षा ठेवतो, त्यामुळे आपण दुःखी होतो. म्हणून अपेक्षा आपण ठेवल्या बऱ्या असतात आणि त्या आपण ठेवल्या की आपल्याला ते मिळालं नाही तर आपलं मन हे तुटून जातं आणि मग आपल्याला काहीच दिसत नाही. तीच गोष्टीचा विचार आपल्या डोक्यात फिरत असतो. म्हणून आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरेही भेटत असतात आणि बरेच प्रश्न आपल्या मनातून देखील निघून जाऊ शकतात. म्हणून आपण ज्यांची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच आपण अपेक्षा केलेली नसते आणि अपेक्षाही आपण ठेवलेली नसते. म्हणून तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्यामुळे, तुमच्या नावाने जर परमेश्वराच्या दरबारात कोणी रडत असेल ना तर मग ती भक्ती काही कामाची नाही. ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल ना त्यांचे एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेणारच आहे, यात मात्र शंका नाही. म्हणून त्यात कधी चूक करू नका आणि ती चूक परत परत देखील घडवू नका. आपण जे काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते आणि स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छा मिळवून राहा. तुम्हाला सर्व काही मिळणार आहे यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखं वाटतं. पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेह, व्यक्ती, सव्यकरी, विचार ग्रंथ इत्यादी पैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्फूर्ती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती होते की स्वामी म्हणत असतात, देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच स्वामी आपल्या पाठीशी कायम स्वरूपी असतात. म्हणून कारे बाळा, स्वामी असे म्हणत आहेत की कारे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, ग्रह तारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व काही ठीक करतात आणि सर्व काही चांगलंच करणार आहेत, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता, गुरुकृपा लाभासाठी सोडू लागे अहंता म्हणा, नको मणी खोटी लालचा प्रसिद्धी. जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांचा वरदहस्त आपल्यावर ठेवतात आणि स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे.
म्हणजे स्वामी कृपा तुम्हाला नक्कीच मिळेल आणि नक्कीच तुम्ही स्वामींच्या सेवेकरी व्हाल. म्हणून माझ्या स्वामींनी कधीही पापी पुण्यवान देवदानव भक्त अभक्त गरीब श्रीमंत उच्च गिच्च आणि अस्तिक नास्तिक चोर डाकू साधू संत कोणीही कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केलाय. योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली आहे. खरंच माझे स्वामी खूप ग्रेट आहेत आणि खरंच खूप चांगले सुद्धा आहेत. म्हणून स्वतःला असं घडव, एवढं यशस्वी बनव की आज जे तुला नाकारत आहेत, ज्यांचे स्वप्न तू पाहतोय त्यांना तुझे स्वप्न पडले पाहिजे बाळा. आणि मी सदैव त्याशी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू तुझ्या हाताने प्रयत्न करायचे आहेत आणि तुलाच ते सर्व काही करायचंय. फक्त मी तुला त्या मार्गात मदत करू शकतो असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. म्हणून स्वामींची सेवा कधी सोडायची नाही आणि स्वामींची सेवा जर सोडली पण मनापासून तरी स्वामींचे नामस्मरण देखील नक्कीच करायचे. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपल्या आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी हे बघितले पाहिजे आणि आपले नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे. म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकर मार्गी लावतात आणि सर्व काही कामे आपले लवकर पार सुद्धा पडत असतात. म्हणून जेवढा आपण एखाद्याला खरं प्रेम आदर जिव्हाळा आपुलकी देतो ना, जीव लावतो ना, जर त्यांच्याकडून आपल्याला योग्य न्याय मिळत नसेल तर आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. हे समजून जा की समोरच्याची जेवढी पात्रता नाही या गोष्टी मिळवण्याची सांभाळण्याची स्वामी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतील हे मात्र तितकेच खरं आहे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळांनो तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात वा तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींची मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेले पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो आणि तुम्हाला सर्व आशीर्वाद देत असतो. मला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. फक्त तुम्ही मला बोलवता आणि माझे नामस्मरण करता, मला त्यात सर्व काही मिळत असतं आणि सर्व काही मी त्यात शोधत सुद्धा असतो. म्हणून स्वामींना फक्त निस्वार्थ मनाची भक्ती पाहिजे असते आणि तीच आपण केली पाहिजे आणि तेच आपण स्वामींकडे मागितलं सुद्धा पाहिजे. म्हणून नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार हा आयुष्यात खूप हानिकारक असतो आणि तो अतिविचार आपण नक्कीच करायचा नाही. जीवनात पुढे जायचं असेल ना तर कानाने नक्कीच बहिरे व्हा. कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळेच करणारे असतात आणि सर्व आपल्याला मागे खेचणारे सुद्धा असतात. म्हणून ज्या वेळेस भयंकर वादळ संकटांचा भडीमार होतो अशा काही वेळेस कितीही देव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींचा नावाचा जप करा. दिव्य तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्हाला असा अनुभव येईल की तुमची सर्व कामं नीट होत आहेत आणि स्वामी तुम्हाला मदत देखील करत आहेत आणि त्या प्रकारची माणसं तुमच्या जीवनात सुद्धा स्वामीच आणत आहेत. म्हणून अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल असं स्वामी आपल्याला समजावत आहेत. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे, ते तुझ्याकडे आशेने बघत आहेत. त्यांच्यासाठी तू एक मात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहेत, चल उठ, बरं घे माझे नाव आणि कर माझी सेवा आणि लाग कामाला, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि ते आपल्याला नक्कीच त्यांची सेवा करण्यासाठी बोलवत आहेत. म्हणून तुम्ही नक्की स्वामींची सेवा करायला हवी आणि स्वामींना जप करायला हवा. आणि स्वामींची सेवा करण्यासाठी बाकी काही नाही केलं तर चालेल, फक्त स्वामींचं नामस्मरण करा, तेवढं स्वामींना नक्कीच प्रिय आहे. म्हणून बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल तर बघ आजूबाजूला माझे नाव फोटो माझी खूण दिसेल. ही खूण माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे तुझ्यासाठी. फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस, मी आहेच आणि मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत असणार आहे. म्हणून चिंता करू नका. ते सुद्धा रडणार ज्यांनी तुम्हाला रडवलाय. कर्माचा सिद्धांत आहे बाळा हा, चिंता नसावी. फक्त स्वामींवर विश्वास मात्र पूर्णपणे आपण ठेवला हवा. आणि स्वामी, खूप संकटात आहे हो मी, जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व ठीक करतील. या एकाच गोष्टीवर मी टिकून आहे आणि लवकर संकटमुक्त करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि हीच प्रार्थना आपण स्वामींकडे करायची आहे. आणि सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि आपले सेवेकरांचे नाते एकीकडे असते, कारण ते निस्वार्थ मनाने केलेले असते आणि ते प्रेम नक्कीच खूप मोठे सुद्धा असते. म्हणून आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्याला उलटतात,
त्यापेक्षा स्वामींची सेवा नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत देखील करत असतात. म्हणून इतरांची मनं जिंकून जा, हेच खरे सत्य आहे. आणि बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोरगरीब, आढळलेले, नडलेले, निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्याला चेहऱ्यावर हास्य ठेवते आणि हास्य दाखवत सुद्धा असते. म्हणून स्वार्थासाठी नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ, दिशा मिळत असते. आणि नक्कीच स्वार्थ केला तर तो नक्कीच खाकीमध्ये मिळत असतो. आणि तो स्वार्थ आपल्याला काहीही घेऊन जात नाही, उलट आपलं त्याचं नुकसान देखील होत असतं. म्हणून स्वामी म्हणतात, अरे मूर्खांनो, आमचे भक्त सेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात, हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध, सात्विक, पवित्र आहे का की देवी देवता त्याच्या अंगात संचार करतील? मग अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब नको आणि अंधश्रद्धा बाळगू नकोस. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण होईल, हे फक्त लक्षात ठेव. आणि हेच आपल्याला स्वामी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून जे घडून गेले त्याचा विचार करू नका, जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याच्या चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्ता सदैव राखतातच. तुम्ही नामस्मरण मात्र कधीच सोडू नका. आणि मी आहे ना, काळजी नकोस करूस, असं बोलणारी लोक आयुष्यात असतील ना, तर खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी सुद्धा मिळत असते आणि नवीन गोष्टी करण्याची चालना देखील मिळत असते. म्हणून स्वामी सांगतात, बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्यावर एखादा वाईट प्रसंग, संकट येऊ दे आणि तू ज्यांना आपलं मानतोस, आदर करतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम करतोस, माझे माझे मिरवतो व त्यांना सांगून बघ, ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि एवढा आधार ते आपल्याला देत आहेत. म्हणून स्वामी सांगतात, जा, तुझ्या अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग, भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला ना, तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू, असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत. आणि असे वचन सुद्धा स्वामी आपल्याला देत आहेत. मग स्वामी सोबत असताना भिण्याची गरज नाही, फक्त आपण लढायला शिकले पाहिजे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आणि आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्याची आठवण नको, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काहीतरी उद्देशाने जाणत असतो. आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो आणि कोणी वापर करून जातो. तर एखादा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जात असतो आणि तो आपण अर्थ शिकवून घ्यायचा आहे. आणि तो अर्थ शिकून घेतला की आपल्याला अनुभव सुद्धा मोठे येत असतात. म्हणून कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, शाप, तळतळात देत असेल, तर याकडे लक्ष देऊ नकोस की आहे ना तुझ्या पाठीशी. आणि स्वामींची शक्ती भरपूर मोठी आहे आणि त्याच्यासमोर कोणती शक्ती टिकणं हे नक्कीच शक्य सुद्धा नाही. म्हणून फक्त माझे नाव घेत राहा आणि हे कोणी तुझं काही बिघडू शकणार नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी म्हणतात, हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा. कारण या गोष्टी आम्ही मानत नाहीत आणि स्वामी खरंच या गोष्टी मानत नाहीत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच गोष्टी तुम्ही करत असतात. म्हणून जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणीही, कोणती शक्ती घेऊ शकत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींच्या ताब्यात राहायला शिका आणि स्वामी जे जे आपल्याला शिकवत आहेत ते नक्कीच तुम्ही शिकायला पाहिजे. आणि माझ्या भक्तांच्या विरोधात कोणतेही षडयंत्र केले तर याद राहा, गाठ माझ्याशी आहे, असं स्वामी रागाने म्हणत आहेत. आणि जो दुसऱ्यांचं वाईट करत आहेत त्याला नक्कीच कर्माची फळं हे स्वामी सुद्धा देत असतात. म्हणून स्वामींवर सच्ची नक्कीच भक्ती तुम्ही करायची आहे आणि ती भक्तीच तुम्हाला स्वामींच्या जवळ घेऊन जाणार आहे. आणि स्वामींवर परिपूर्ण विश्वास तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर मोठी प्रगती करायला लावणार आहे. म्हणून जेव्हा रस्ते बंद होतात, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देता मला स्वामी मदतीचा हात. आणि असा मदतीचा हात संकट काळात नक्कीच खूप मौल्यवान ठरत असतो. म्हणून जगातील सर्वात भयानक माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतील दुसऱ्याला देण्याची दानत आहे, तोच खरा माणूस आणि तोच खरा भाग्यवान माणूस असतो. आणि नक्कीच तो खूप भाग्यशाली माणूस असतो. म्हणून त्या माणसाकडे सर्व काही आलेले असते हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. म्हणून द्वेष आणि विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी चांगली सुद्धा असते आणि तशी शांतता आपण ठेवली पाहिजे.
नक्की समोरचा माणूस आपल्याला काही बोलू द्या, आपण फक्त आपल्या मार्गावर चालत राहायचं आहे. आणि जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवली जाते ती दौलत आणि जपलं जाते ती माणसे. म्हणून या दोघांचा विचार वेगवेगळा नक्कीच करायला हवा. आणि माणसांची पैशाची तुलना करू नये आणि पैशांची माणसाची तुलना अजिबात करू नये. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होणार आहे. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही तसंच आहे. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो आणि तो प्रवास फक्त आपण चालू ठेवायचा असतो. आणि तो जर चालू ठेवला तर आपल्याला प्रगती निश्चितच भेटणार आहे, हे मात्र खरं आहे. म्हणून जेव्हा नशीब ढकलून देतो, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात माझे स्वामी समर्थ बाबा. आणि ते स्वामी समर्थ आम्हालाच सर्व काही देत असतात आणि सर्व काही आमच्या संकट काळात ते आमच्या पाठीशी उभे असतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा, खंत, सुख आणि दुःख नक्कीच आपल्यासमोर मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगण्यासाठी घुटमळत असतो, आतुर असतो आणि हट्ट असतो. पण ते कोणाकडे सांगावं, कोण समजून घेईल, कोण पूर्ण करेल, हा एक महत्त्वाचा भाग. परंतु स्वामी सेवेकरांचे, भक्तांचे हक्काचे ठिकाण, विश्वासाचे ठिकाण ते म्हणजे स्वामी दरबार आहे आणि स्वामींचा मठ आहे. त्याला नक्कीच तुम्ही भेट दिली पाहिजे आणि नक्कीच त्यासाठी काहीतरी कामे तुम्ही चांगल्या प्रकारची केली पाहिजे. म्हणून जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर संशय तुम्ही कधीही आयुष्यात घेऊ नका आणि त्यांची परीक्षा सुद्धा तुम्ही अजिबात घेऊ नका. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला ना, तर समजून जा की तुम्ही खूप प्रामाणिक आहेत आणि तुम्ही खूप चांगले आहेत आणि लवकरच तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा आणि इमानदारपणा कधी तुम्ही आयुष्यात सोडू नका आणि त्याच्यासोबत नक्कीच तुम्ही टिकून राहिले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर मोठी प्रगती करू शकाल आणि भरपूर मोठ्या नक्कीच पदावर तुम्ही जाऊ शकाल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.